काय नाव सांगा. आता तुम्ही थांबा. नाव सांगा पूर्ण. रामबाबा कुराडे. हां. आणि महाराजाला एक लहान मुलगी कुठून आले की इथं आम्ही ओढाखाली बसलो होतो. तिथून महाराजाला गाडी घेऊन आले पोलीस पाटलाच्या ढाळीत बसले. पोलीस पाटलाच्या मग त्या ढाळीच्या पुढे एक मोठी कलई टाकली पाण्याची, मोठी कलई इकडं बघा. मग त्या कलेला पाणी उकळी आल्यावर लोकांना काय केलं ते तांब्यात फोडते म्हणून लाकडं बांधले तांब्याला. त्या लाकडानं तांब्या महाराजाच्या अंगावर ओतली. आमच्या अंगावर जर ठेम पडला तर फोड येतो. आणि तिथून वगळ ह्या झाडापासून खाली त्या मोठ्या झाडापर्यंत घेतो पाण्याचं. एवढं पाणी तापलं खालून अडवणार एवढं पाहिजे. आणि त्याने पाणी प्यायला मागितले कुठलं कडे वर तर हिर आहे गोलेवाराचे. त्या गोलेवारच्या हिरीला राजाराम कवडे आणि ते जळ बाटकीने घ्यायला पाटील पाणी आणायचे. त्याने काय केलं ते लांब आहे म्हणून अलीकडल्या हिरीचं पाणी आणलं हाडाचं. तिथं आणल्यावर महाराजांवर गेले पाणी तिथलं नवं. हे पाणी सांगून टाका तिथलं पाणी भरलं. पुन्हा तिथलं पाणी आणून महाराजाला दिलं. महाराजाला दिल्यावर महाराजानं पाया लावल्या कामगिरीसाठी. ते मागाची पाहिजे काय नाव? मागाची दुप्पत पाहिजे. तर तिला देखून काय झालं नव्हतं. तिला महाराजांनी काय म्हणले चांगल्यानेच बाई तुला पोरगं होईल आणि त्याचं नाव केर कचऱ्या ठेवून केऱ्या ठेवून मग ते तुला तांदळाने जातात होईल म्हणजे मग ते झाल्याच्या नंतर तिथं आम्हाला म्हणजे ते खापरपट्टी असतं ते बघा म्हणजे काय ते आम्हाला काय कळायचं नाही. मुलगा झाला का त्या द्रुपदाबाई? काय नाव ठेवलं त्याचं? केरबा भंगारी. मातंग समाजाची होती का? बरं. मग ते त्याचं वर्षाला होऊन गेलं. आम्हाला खापरपट्टी असतं बघा जे आम्हाला खापरपट्टी म्हणजे आम्हाला काय महाराज का जा म्हणजे 3 दिवस होते बघा. 3 मुक्काम. महाराजाला घरातलं ओळखत गेलं. सगळं ह्याच्याच वाड्यात राहत गेले सगळे. तिकडे बघा.